नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळ घाटात अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। एका पिकअप वाहनाचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच चारचाकी वाहनाचा अपघात होऊन 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की सावळ घाटात नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनास पाठीमागून आणि पुढील बाजूस येणाऱ्या मालवाहू वाहनानं मध्ये चिरडलं। यामध्ये 3 मृत्यू झालाय, 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सावळ घाटातील तीव्र उतारावर कार असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकचं अचानक ब्रेक फेल झाले। ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक थेट चारचाकीवर जाऊन आदळला। ट्रक पाठीमागून आदळल्यानं चारचाकी थेट समोर असलेल्या एका मोठ्या ट्रकला जाऊन धडकली आणि हा अपघात झालाय। यामध्ये चारचाकीचा चक्काचूर झालाय। यामध्ये एका महिलेसह 2 जागीच मृत्यू झालाय, तर 2 जखमी अवस्थेत तातडीनं उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार दरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्यानं या अपघातात एकूण 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सध्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे। सावळ घाटातील या अपघातानं वाहतुकीस काही वेळ अडथळा निर्माण झाला होता। सर्व अपघातग्रस्त हे गुजरात राज्यातील असून त्यात एका महिलेचा समावेश आहे। तर रमणभाई दमनभाई जिमन्या असं एका मृताचं नाव असून आणखी मृतांची ओळख पटण्याचं काम सुरू आहे। सदर घटनेची माहिती पेठ पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली। पुढील तपास पेठ पोलीस करत आहेत। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ, नाशिक।